कागल नगरपालिका आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स यांच्या संयुक्त विद्यमानं गेल्या वर्षापासून लक्ष्मी टेकडीजवळील जैवविविधता उद्यान अर्थात बायोडायव्हर्सिटी पार्कचं पुनरुज्जीवनाचं काम सुरू आहे। या कामाची पाहणी करण्यासाठी कागल नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकतीच या उद्यानाला भेट दिली। यावेळी हा जैवविविधता पार्क देश पातळीवर अग्रेसर करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीनं सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही नगराध्यक्ष सविता माने यांनी दिली। या भेटीदरम्यान किर्लोस्कर कंपनीचे अधिकारी हरीश साळवे, शरद आजगेकर, संजय बेनके आणि डॉक्टर दिलीप माळी यांनी उपस्थितांना उद्यानात आतापर्यंत झालेल्या कामाची आणि पुढील नियोजित प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली। कागल नगरपालिका आणि किर्लोस्कर यांच्या वतीनं पुनरुज्जीवित करण्यात येत असलेल्या या पार्कमध्ये प्रामुख्याने देशी प्रकारच्या आणि अत्यंत दुर्मिळ प्रजातीच्या वृक्षांचं संवर्धन केलं जात आहे। हा पार्क केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांसाठी एक उत्कृष्ट व आदर्श पार्क म्हणून नावारूपास परत आणण्याचा मानस सर्वांनी यावेळी व्यक्त केलं। या पाहणी दौऱ्याप्रसंगी उपनगराध्यक्ष जयवंत रावण, मुख्याधिकारी अजय पाटणकर, जिल्हा बँकेचे संचालक भैयासाहेब माने यांच्यासह नगरपालिकेतील सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि कर्मचारी उपस्थित होते। तसेच महिला व बालकल्याण सभापती सारिका बारड, शिक्षण मंडळ सभापती अरुण गुरव, पक्षप्रतोद दीपक मगर, नगरसेवक सुशांत कालेकर, अमित पिष्टे, अर्जुन नाईक, बाळासाहेब माळी, आनंद बोते आणि नगरसेविका मेघा माने, साधना पाटील, सुवर्णा पिष्टे, पूनम मोरे, रंजना सनगर व इतर मान्यवर उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।